थेट कोल्हापुरात जाऊयात। डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप दिला जातोय। डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप दिला जातोय। कसब्याच्या पॅव्हेलियनमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतायत। पॅव्हेलियन ग्राउंडवर हे अंत्यसंस्कार पार पडतायत। डी.वाय. पाटील हे शिक्षण महर्षी म्हणून ज्ञात आहेत। समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांचा वावर होता। त्याचबरोबर डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी आणि इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे। मूळचे कोल्हापूरचे असलेले डी.वाय. पाटील त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय। समाजकारण, राजकारण त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपल्या कामगिरीची मोहर उमटवली आहे। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यातल्या तमाम राजकीय पक्षांचे बडे नेते कोल्हापुरात उपस्थित आहेत। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। विशाल, कसब्याच्या या पॅव्हेलियन ग्राउंडवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत। सकाळपासून अनेक मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि अंत्ययात्रा पार पडल्यानंतर आता त्यांचं पार्थिव पॅव्हेलियन ग्राउंडवर आणण्यात आलेलं आहे। सध्या तिथे कोण कोण उपस्थित आहेत? सध्या पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतरही काही मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। काँग्रेसची नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण पॅव्हेलियन ग्राउंडवर कोल्हापूरकर असतील, कोल्हापुरात बाहेरील जिल्ह्यातील लोक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अखेरचा निरोप जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि थोड्याच वेळात पोलिसांकडून मानवंदना देण्यात येईल। सध्या अंतिम विधी जे आहेत ते या सगळ्या अंत्यसंस्कारा दरम्यानचे अंतिम विधी सध्या सुरू आहेत। थोड्याच वेळात पोलिसांकडून मानवंदना दिल्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये शोकाकुल वातावरण जे आहे ते सुद्धा पाहायला मिळेल। खरं तर कालपासूनच या सगळ्या परिसरामध्ये नागरिकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। ज्यावेळेस काल सकाळी निधन झालं त्यानंतर मोठमोठे राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातून असेल, उद्योग क्षेत्रातून काही मंडळींनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट देखील घेतली। आज देखील दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन त्या पाटील कुटुंबियांची संपूर्ण भेट घ्यायची घेतली। दिवसभरात सरकार असतील त्याचबरोबर विरोधी गटातील, विरोधी पक्षातील नेते मंडळींनी या बावडामध्ये गर्दी घ्यायची केल्याचं पाहायला मिळालं होतं। अगदी स्थानिक पदाधिकारी असतील, नेते असतील ते या सगळ्या अंत्यसंस्कारादरम्यान सध्या उपस्थित असताना पाहायला मिळतात। अगदी आता काही क्षणात त्यांचा अंतिम संस्काराचा जो अंतिम विधी जो आहे तो पार पडताना आपण क्षण देखील आपण पाहतोय। पोलिसांकडून ही मानवंदना जी आहे ती दिलेली आहे। हे सगळं हा सगळा जो अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे कोल्हापूरकर सुद्धा जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। खरं तर सकाळपासून पावसाचं वातावरण जे आहे होतं, दुपारी सुद्धा पाऊस जो आहे तो सुरू होता। मात्र सध्या काहीशी पावसाने विश्रांती दिली आहे, त्यामुळं या परिसरामध्ये मोठी गर्दी सुद्धा जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर या मैदानावर सुद्धा पाहिजे झालं तर चिखल जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। मात्र तरी देखील हे कोल्हापूरकर असतील, इतरही त्यांना मानणारा वर्ग जो आहे तो मान्यवर असतील ते या ठिकाणी गर्दी करून आहेत। अखेरचा निरोप जो आहे तो डॉक्टर डी.वाय. पाटील यांना दिला जातोय। खरं तर शिक्षणामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि विविध मान्यवरांकडून सुद्धा त्यांना आज श्रद्धांजली जी आहे ती वाहिली गेली आणि आता हे जे अंतिम क्षण आहेत जो त्यांना अखेरचा निरोप जो दिला जातोय तो सुद्धा सगळा परिसर जो आहे तो शोकाकुल वातावरणाचा पाहायला मिळतोय। अगदी विशाल, आपण हे दृश्य पाहतोय। डी.वाय. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतायत। शिक्षण क्षेत्रात त्यांची कामगिरी अमूल्य आहे, त्याचबरोबर राजकारण आणि समाजकारणात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। राजकीय कारकीर्द त्यांची जर पाहिली तर सुरुवातीला 57 साली ते कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले। 57 ते 62 या काळात महापौर म्हणून त्यांनी तिथं काम केलं। यानंतर 1967 ते 72 या 5 वर्षाच्या काळात पन्हाळा मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले।
त्यानंतर 2012 आणि पुढचा काळ ते बिहार या राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं. त्याचबरोबर त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. DY पाटील संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो शिक्षण संस्था उभारल्या. विशेषतः अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रातल्या अनेक संस्था त्यांनी उभारलेल्या आहेत. त्यांच्या जाण्यानं शिक्षण क्षेत्राचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना अनेक शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. अगदी गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यालाही शिक्षण घेणं सुलभ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. पुणे, मुंबई, कोल्हापूर इथं जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. रुग्णालयांची निर्मिती केली. नवी मुंबई इथं त्यांच्या नावानं DY पाटील स्टेडियम सुद्धा उभारलं गेलंय. कोल्हापुरातही त्यांच्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटलेला आहे. पुणे, कोल्हापूर आणि मुंबईमध्ये मोठमोठ्या शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्यात. विशेषतः अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रातील शेकडो शिक्षण संस्था त्यांनी उभारल्या. बिहार, त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा त्यांनी आमदार म्हणून काम केलेलं आहे.